Dear student, in the last lecture we have seen what is mean by temperature. बघा, मागच्या तासाला आपण एखादी असणारी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू किती थंड आहे किंवा किती उष्ण आहे हे त्या ठिकाणी आपण त्या वस्तूला हात लावून त्या ठिकाणी पाहू शकतो. परंतु आपल्या असं लक्षात येतं नसते की केवळ स्पर्शानं एखादी असणारी काही वस्तू किंवा पदार्थाचं तापमान आपण त्या ठिकाणी अचूकपणे त्या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि म्हणून हे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान मोजण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही तापमापी जे आहे तर त्या तापमापीची त्या ठिकाणी गरज असते. त्याच्यानंतरचं पुढे हीट अँड टेम्परेचर, उष्णता आणि तापमान. पहा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. उष्णता आणि तापमान याच्यामध्ये काय फरक आहे काय सांगता येईल. वी नो दॅट ए सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम. आपल्याला माहिती की पदार्थ जो आहे तर तो पदार्थ कशाचा बनलेला आहे, ॲटमचा, म्हणजे अणूपासून त्या ठिकाणी बनलेला आहे. द ॲटम इज ए सबस्टन्स आर ऑलवेज इन मोशन. आणि पदार्थामध्ये असणारे जे काही अणू जे आहेत तर ते अणू आपल्याला माहिती की ऑलवेज इन मोशन, म्हणजे सतत त्या ठिकाणी गतिशील जे आहे तर ते गतिशील त्या ठिकाणी राहताना दिसतात, गतिमान त्या ठिकाणी राहताना दिसतात. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम इन ए सबस्टन्स इज ए मेजर ऑफ हीट कंटेन इन दॅट सबस्टन्स while the temperature of the substance is related to the average kinetic energy of the atom. आता काय काय सांगितले. The total kinetic energy of the atom in a substance is a measure of heat contained in that substance. म्हणजे एखादा असताना तो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाच्या गतीच ऊर्जेचं एकूण प्रमाण हे त्या पदार्थाच्या उष्णतेचं त्या ठिकाणी मापक जे आहे तर ते मापक त्या ठिकाणी असतं. तर व्हाईल द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स इज रिलेटेड टू द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम. तर तापमान म्हणजे काय, तर तापमान हे त्या ठिकाणी अणू जे आहे तर त्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेवर त्या ठिकाणी ते अवलंबून असतं. इफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी of atom in the two object is equal, then their temperature will also be equal. काय सांगितलेलं आहे की दोन वस्तूमधील अणूंची असणारी काही सरासरी गतीज ऊर्जा जी आहे तर ती सरासरी गतीज ऊर्जा जर त्या ठिकाणी समान जर असेल तर त्याचं तापमान कसं असणार आहे, समान त्या ठिकाणी असणार आहे. आता कसं, तर या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीचा आपल्याला विचार करायचा. आता काय सांगितलं की फिगर 14.3a ही आकृती and B shows velocity of the atoms in a gas at high and low temperature. आकृती अ आणि ब मध्ये आपल्याला अधिक तापमान आणि त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूच्या अणूंची गती जी आहे तर ती गती त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली. तर या ठिकाणी असणारे जे काही हॉट गॅस आहे म्हणजे उष्ण वायू, उष्ण वायूमध्ये असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची असणारी जी काही गती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर कूलर गॅस म्हणजे थंड अशा प्रकारचा असणारा जो काही वायू जे आहे तर त्या वायूंच्या अणूंची असणारी जी काही गती जी आहे तर ती गती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली. द डिरेक्शन अँड द लेंथ ऑफ द एरो अटॅच टू द ॲटम शोज द डिरेक्शन अँड मॅग्नेट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द ॲटम. त्या ठिकाणी असणारे जे काही अणू जे आहेत, उदाहरणार्थ पहा मी आकृती काढतोय, अशा प्रकारचा अणू दाखवलेला आहे आणि तो असताना तो काय अणू जो आहे तर त्या अणूंना जोडून दर्शवलेली जी काही बाणाची दिशा आणि लांबी अनुक्रमे अणूच्या वेगाची दिशा आणि परिणाम जे आहे तर ते परिणाम त्या ठिकाणी दाखवताना दिसतात. त्या आकृतीमध्ये आपल्याला दोन्ही आकृत्यांमध्ये त्या ठिकाणी दाखवलेले की किती लांब त्या ठिकाणी बाणाची दिशा त्या ठिकाणी दाखवली, त्याची लांबी किती आहे. हॉट गॅसमध्ये जास्त दिसते, कूलर गॅसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला लांबी त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी दिसते. म्हणजे अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणाची दिशा आणि लांबी अनुक्रमे काय करते, अणूच्या वेगाची दिशा आणि त्याचा असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दर्शवताना दिसते. पुढे द व्हेलॉसिटी ऑफ द ॲटम इन द गॅस ॲट हायर टेम्परेचर
is larger than the velocity of the atoms in the gas at the lower temperature. पण हा हॉट गॅस आहे, हा कूलर गॅस आहे. म्हणजे उष्ण वायूमधील अणूंचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो अणूंचा वेग कसा आहे, थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा त्या ठिकाणी अधिक आहे. हॉट गॅसमध्ये त्या ठिकाणी वायूचा वेग त्या ठिकाणी जास्त आहे, तर असणारा जे काही थंड वायू जे आहे तर त्या थंड वायूमध्ये असणारा जो काही अणूंचा वेग जो आहे तर तो आपल्याला कमी त्या ठिकाणी. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पहा मोशन ऑफ द ॲटम्स इन गॅस अँड सॉलिड त्या ठिकाणी दाखवलं. जे हॉट गॅस असेल, कूलर गॅस असेल किंवा ठिकाणी सॉलिड ॲटम असेल म्हणजे स्थायू अणू असेल तर त्याच्यामधले असणारे जे काही अणू जे आहेत तर त्या अणूंची असणारी जी काही गती जी आहे तर ती गती आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली. पुढे आता द व्हेलॉसिटी ऑफ द ॲटम्स इन ए सॉलिड ऑब्जेक्ट आर शोन बाय द ॲरो इन द फिगर 14.3c. या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे त्या आकृतीचा जर आपण विचार जर केला, या आकृतीचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर आकृती क मध्ये काय दिसते आपल्याला की स्थायू असणारे जे काही वस्तू जे आहेत तर त्या स्थायू वस्तूमधील अणूंचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी आपल्याला बाणाने त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. द ॲटम्स इन ए सॉलिड ऑब्जेक्ट आर टाईड टू वन अनदर. पाहत काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे the atoms in a solid objects are tied to one another because of the force acting on the them. जे स्थायू जे आहे तर त्या स्थायू अणू त्यांच्यामधील परस्पर असणारे जे काही बल जे आहे तर त्या परस्पर असणारे जे काही बल जे आहे तर त्या परस्पर बलानं त्या ठिकाणी बांधलेले असतात. आणि याच्यामुळे काय होतं नसते तर त्यांचं असणारे जे काही विस्थापन जे आहेत काय सांगितले पुढे, सो दे कॅनॉट बी डिस्प्लेस फ्रॉम देअर प्लेसेस. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं नसते की स्थायू अणू जे आहेत तर ते स्थायू अणू त्यांच्यामधील परस्पर असणारे जे काही बल जे आहेत तर त्या परस्पर बलानं त्या ठिकाणी ते बांधलेले त्या ठिकाणी असतात. आणि त्याच्यामुळे हे जे काही अणू जे आहेत तर ते अणू आपल्या स्थानावरून त्या ठिकाणी विस्थापित त्या ठिकाणी होत नाही. मग आता कधी विस्थापित होतात तर ते आपल्याला पुढे दिलेले पहा. बिकॉज ऑफ द हीट they oscillate around their fixed position. Higher the temperature of the solid, faster is the velocity of the oscillation. पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्यवस्थित ऐका काय सांगतोय मी की आपण लक्षात येतं नसते की स्थायू अणू जे आहेत तर त्या स्थायू अणू त्यांच्यामधील परस्पर असणारे जे काही बल जे आहेत तर त्या परस्पर बलानं त्या ठिकाणी ते बद्ध असतात. आणि याच्यामुळं हे जे अणू जे आहे तर ते अणू त्यांच्या असणारे जे काही ठिकाण जे आहे, जागा जे आहे, स्थान जे आहे तर त्यांच्यापासून त्या ठिकाणी विस्थापन होत नाही, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. परंतु उष्णता दिल्यामुळं स्थिर जागेवरच ते काय होताना दिसतात, ऑसोलेशन्स करताना दिसतात. म्हणजे खालीवर त्या ठिकाणी एकाच जागेवर त्या ठिकाणी आंदोलनं त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि जितकं त्या ठिकाणी स्थायूचं तापमान अधिक तितका त्यांचा ऑसोलेशनचा आंदोलनाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग काय असतो तर त्या ठिकाणी तो जास्त असतो. त्याच्यानंतर पुढे पाहता पुढे काय सांगितलेले की सपोज ए अँड बी आर टू ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम द सेम सबस्टेन्स. समजा अ आणि ब या एकाच पदार्थापासून बनवलेल्या दोन वस्तू त्या ठिकाणी आहेत. काय सांगितले, अ आणि ब या एकाच पदार्थापासून बनवलेल्या दोन वस्तू आहेत. द मास ऑफ ए इज ट्वाइस द मास ऑफ द बी विच मीन्स दॅट द नंबर्स ऑफ ॲटम्स इन द ए इज ट्वाइस द नंबर्स ऑफ ॲटम्स इन बी. पुढे आपल्याला सांगितले की अचं वस्तुमान बच्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच काय तर अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट त्या ठिकाणी आहे. पुढे आता इवन इफ द टेम्परेचर ऑफ द ए अँड बी आर इक्वल दॅट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स इन ए इज द सेम ॲज दॅट इन बी. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम इन ए इज ट्वाइस दॅट इन बी. पाहता काय सांगितले पुढे, पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका की अ आणि ब या एकाच पदार्थापासून बनवलेल्या दोन वस्तू आहेत.
अचं वस्तुमान कसं आहे, बच्या वस्तुमानाच्या त्या ठिकाणी दुप्पट आहे. म्हणजेच काय सांगितलं आपल्याला की अ मधील असणारे जे काही अणू जे आहे तर त्या अणूंची संख्या कशी आहे, तर ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजेच त्या ठिकाणी अ आणि ब चं तापमान जरी समान जरी असलं तरी त्यातील अणूंची सरासरी असणारी जी काही गतिज ऊर्जा जरी समान जरी असली तरी अ मधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा ब मधील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेच्या दुप्पट त्या ठिकाणी असेल. येते पुढे, दस द हीट कंटेंट ऑफ द ए इज ट्वाइस दॅट ऑफ बी इव्हन दो दे बोथ हॅव द सेम टेम्परेचर. याचाच अर्थ काय की अ आणि ब या दोघांचे तापमान जरी त्या ठिकाणी सारखंच असलं, समान असलं तरी अ मधील उष्णता जी आहे तर ती ब मधील उष्णतेच्या कशी असेल, दुप्पट त्या ठिकाणी असेल. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढे आपल्याला पुढे एक ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहिजे. पहा की ट्राय धिस म्हटलेले करून पाहिजे. टेक 2 व्हेसल ए अँड बी ऑफ द सेम साईज. एकाच आकाराची 2 भांडी त्या ठिकाणी घ्यायची, स्टीलची भांडी त्या ठिकाणी घ्यायची. पुढे, फिल सम वॉटर इन ए अँड डबल दॅट अमाऊंट इन बी. अ मध्ये थोडंसं पाणी भरायचंय आणि ब मध्ये जेवढे घेतले तर त्याच्या दुप्पट पाणी त्या ठिकाणी भरायचे. पुढे, मेक शुअर दॅट द वॉटर इन बोथ व्हेसल्स आर ॲट द सेम टेम्परेचर. दोन्ही भांड्यामधील असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं तापमान समान आहे हे त्या ठिकाणी निश्चित करायचं. त्याच्यानंतर पुढे, रेज द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन बोथ व्हेसल बाय 10 डिग्री सेंटीग्रेड युजिंग द स्पिरिट लॅम्प. त्याच्यानंतर एक स्पिरिटचा लॅम्प घेऊन, स्पिरिटचा लॅम्प म्हणजे त्या ठिकाणी स्पिरिटचा दिवा असतो, जसं तेलाचा दिवा आहे, रॉकेलचा दिवा असतो, तर तशाच पद्धतीनं प्रयोगशाळेमध्ये स्पिरिट जे आहे तर त्या स्पिरिटचं त्या ठिकाणी वापर केला जातो उष्णता देण्यासाठी. हा स्पिरिटचा दिवा घेऊन अ आणि ब मधील पाण्याचं तापमान काय करायचं आपल्याला 10 डिग्री सेंटीग्रेडनं त्या ठिकाणी वाढवायचे. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला, डीड इट टेक द सेम टाइम टू इन्क्रीज द टेम्परेचर इन द 2 व्हेसल. दोन्ही भांड्यामधील तापमान जे आहे तर ते तापमान वाढवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सारखाच वेळ त्या ठिकाणी लागतो का, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. पहा काय सांगता येईल आपल्याला, तर नो. दोन्ही असणारे जे काही भांडी जे आहे तर त्या भांड्यांमध्ये आपल्याला 10 डिग्री सेंटीग्रेडनं त्याचे त्या ठिकाणी तापमान वाढायचे, तर दोन्ही तापमान वाढवण्यासाठी सारखाच वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. तर आपल्या लक्षात येण्याचं पहा, यू मस्ट हॅव रिक्वायर्ड मोर टाइम टू रेज द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन बी. आपल्या असं लक्षात येता नसते की बी असणारं जे काही पात्र जे आहे तर त्या बी पात्रामधलं तापमान त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ त्या ठिकाणी लागेल. दिस मीन्स दॅट द सेम इन्क्रीज इन द टेम्परेचर यू हॅड टू गिव्ह मोर अमाऊंट ऑफ हीट टू द बी. म्हणजे सर्वसाधारणपणे सारखंच त्या ठिकाणी तापमान आपल्याला त्या ठिकाणी वाढवायचे, परंतु ते सारखंच तापमान वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणारे काही बी भांडं जे आहे तर त्या बी भांड्याला त्या ठिकाणी उष्णता त्या ठिकाणी द्यावी लागते. दस इव्हन दो वॉटर इन ए अँड बी हॅव द सेम टेम्परेचर द अमाऊंट ऑफ द हीट इन बी इज मोर दॅन दॅट इन द ए. म्हणजे दोन्ही भांडी जी आहे तर त्या दोन्ही भांड्यांचं आपल्याला तापमान त्या ठिकाणी सारखंच वाढवायचंय, तरी आपल्या लक्षात येतं नसते की कारण दोघांमधलं असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी वेगवेगळे, एकामध्ये त्या ठिकाणी जेवढे घेतले तर त्याच्या डबल त्या ठिकाणी आपण बी मध्ये त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट इन बी इज मोर दॅन दॅट इन द ए. म्हणजे आणि म्हणून त्या ठिकाणी बी असणारे जे काही पाणी जे आहे बी चंचोपात्रामधलं किंवा बी भांड्यामधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं तापमान आपल्याला 10 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आणण्यासाठी जास्त उष्णता त्या ठिकाणी द्यावी लागते. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.